नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। अमर रहे, अमर रहे मुंडे साहेब, अमर रहे, अमर रहे, अमर रहे मुंडे साहेब, अमर रहे। सॉरी, हॅलो, येतोय मी थोडं विजुअल के कामाचे नांदेवर कांती मॅडम दिलेले बाई आवाज येतो का यार? अरे गंदा थांब या वाटसाहेब या। हा, ओके। एक महाराष्ट्राचं राजकारणामधलं दैवत असं वर्णन केलं तर अतिशयोक्ती होणार नाही असं व्यक्तिमत्व गोपीनाथ मुंडे साहेबांचं होतं। त्यांच्या जीवनावर आपण काय प्रकार? आणि मुंडे साहेबांचा हा 12वा स्मृतिदिन आज होता आणि एवढ्या वर्षानंतर सुद्धा ज्या पद्धतीनं सर्व स्तरातील नागरिक आणि कार्यकर्ते या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येनं येतात, हे त्यांच्यावरचं असणारं प्रेम समाजाचं, जनतेचं लक्षात येतं। कारण मुंडे साहेब केवळ एका पक्षाचे नेते म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात होतं, तर मुंडे साहेबांनी जो एक राजकारणामध्ये एक सर्वसामान्यांच्या मनामध्ये एक आत्मविश्वास जो उभा केला, एक सामान्य व्यक्तीसुद्धा सिंहासनापर्यंत पोहोचू शकतो, त्यासाठी ताकद उभे करणारे नेते हे मुंडे साहेब होते। आणि त्यामुळे सगळ्या महाराष्ट्रामध्ये हे प्रस्थापितांचं राज्य ज्यावेळी होतं त्यावेळी सामान्यांच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण करून त्यांना सत्तेपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग दाखवणारे आणि त्यांच्यासाठी ताकद उभे करणारे हे मुंडे साहेब असल्यामुळे त्यांच्याबद्दल असणारा सर्वसामान्यांना वाटणारे आत्मीयता, प्रेम हे आजही 12 वर्षानंतर आपण सगळेजण अनुभवतोय। त्यामुळे राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक समाजकारण करणारे, राजकारणातली आपली भूमिका मांडणारे आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी सातत्यानं संघर्ष करणारं नेतृत्व हे मुंडे साहेबांच्या माध्यमातून आपण अनुभवलेलं आहे। आणि आज इतक्या वर्षानंतर सर्वजण त्याच कृतज्ञतेतून या सगळ्या अशा कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत। लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आज 12 वर्षानंतरसुद्धा छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सर्व जनतेच्या वतीनं, सर्व पक्षाच्या वतीनं, सर्व समाज संघटनेच्या वतीनं या ठिकाणी अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित होत असतो। त्यानिमित्ताने आज साहेबांच्या आठवणींना या ठिकाणी उजाळा देण्यासाठी त्यांचे सहकारी, त्यांच्याबरोबर काम केलेले कार्यकर्ते, नेते या सर्वांनी येऊन या ठिकाणी साहेबांना अभिवादन केलं। या महाराष्ट्राचा लोकनेता पुन्हा होणे नाही अशा प्रकारचे मुंडे साहेब आज सगळ्या शहराला, नवे महाराष्ट्राला आठवणीचा विषय आहे। आणि म्हणून पुनश्च एकदा या ठिकाणी साहेबांच्या स्मृतिप्रित्यर्थ या ठिकाणी त्यांना अभिवादन करतो आणि थांबतो। धन्यवाद। प्रत्येकजण सांगतो की मी संघर्षातून मोठा झालेला आहे, परंतु मुंडे साहेबांचं व्यक्तिमत्व हा संघर्षाची परिसीमा होती। त्यांनी विद्यार्थी चळवळीपासून त्यांनी इतकं मोठं काम केलं आणि त्या संघर्षातच ते मोठे झालेले आहेत। याबद्दल आपल्याला काय वाटतं? साहेबांचा संघर्ष आणि गोपीनाथराव मुंडे यांचं एक समीकरण होतं। कुठलंही आताच महामहिम राज्यपाल राजस्थानचे नानांनी सांगितलं की एखादी गोष्ट अंगावर घेणे, एखादा विरोधक मोठा जरी असला तर त्या मोठ्या विरोधकाला कसं भांडायचं, कधी भांडायचं, काही घाबरायचं नाही, विषय कसा मांडला तर कसा अंगावर येईल याची काहीही चिंता न करता मुंडे साहेब आपला विषय त्या ठिकाणी मांडायचे। आणि नानांनी दुसरंही सांगितलं की वंचिताचा, गरिबाचा आवाज मुंडे साहेब होते, त्यामुळे ते चिंता करत नव्हते। संघर्ष म्हणजे मुंडे साहेबांना एकदा धार यायची आणि त्या धारेतून मुंडे साहेबांचं नेतृत्व घडलेलं आहे। संबंध महाराष्ट्रानं आजपर्यंत बघितले। छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वर्गीय मुंडे साहेबाचं स्मारक केव्हा होणार आहे? मुंडे साहेबांच्या स्मारकाची ही जागा आपल्या सरकारने या ठिकाणी आपल्याला घोषित केलेली आहे।
ती जागा सिडकोकडून स्मारकाला दिलेली आहे आणि आता या येणाऱ्या काळामध्ये माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, या महाराष्ट्राचे मंत्री महोदय माननीय अतुलजी सावे साहेब या स्मारकाच्या बाबतीत लवकरच निर्णय घेतील आणि ते पूर्णत्वास आणण्यासाठी नक्की प्रयत्न करतील, एवढं नक्की आम्हाला खात्री आहे. ओके. गोपीनाथराव वाघ साहेबांचंच नाव करी आणि साहेबांचे माझे 1994पासूनचे जवळचे संबंध होते. तसं दरवर्षी आम्ही मग 15-16 त्यांच्या याची गाण्या गेल्यानंतर या ठिकाणी जे सरकारने जागा अलॉट केलेली या ठिकाणी स्मारक व्हावं ही सगळ्या लोकांची, समाजप्रेमींची इच्छा होती आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही मागच्या वेळेसही डॉक्टर भागवतजी कराड यांनाही या संदर्भात बोललो खासदार असताना. आणि आता आपलं सरकार आहे, सावेसाहेब भाजपचे मंत्री आहेत, कृषी कल्याण मंत्री आहेत, त्यांच्या कानावर ही गोष्ट घातलेली आहे. आणि महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता असल्यामुळे, मेयर असल्यामुळे या कार्यास लवकरच गती मिळेल आणि शासनाकडून फंड दिल्यानंतर सगळ्यांच्या हातभार लावून त्यांना हे स्मारक व्हावे अशी सगळ्या मित्र कंपनीची, आमच्या कृती समितीची इच्छा आहे. आपलं नाव बोला. 1994ला मुंडे साहेबांनी मला भारतीय जनता पार्टीमध्ये मोठं स्थान दिलं, मला महाराष्ट्राचं पदाधिकारी केलं. मुंडे साहेबांचं माझ्यावर खूप प्रेम होतं आणि त्यांनी ज्या वेळेस सांगितलं म्हणजे आम्ही त्यांच्याकडे काही मागण्या घेऊन गेलो, त्यांनी प्रत्येक वेळेस आम्हाला पाठीवर हात फिरून आमच्या मागण्या मान्य करायचे असा मुंडे साहेबांचा स्वभाव होता. ते आम्हाला आजही त्यांच्या आठवणी मन भरून येतं. आपलं नाव गोपीनाथराव वाघ, मंगल कार्य उभा करणं हेच हां.